ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी कविता नेहरे आणि स्वागत आहे तुमचं अन्नपूर्ण बाय कविता नेहरे या चॅनलवर. आज मी घेऊन आले एकदम पारंपरिक खमंग आणि सुगंधाने भरलेली हिरवी वांगी. भाजलेल्या मसाल्यांसाठी ही रेसिपी खूप पौष्टिक, चविष्ट आणि घरातील सगळ्यांना आवडणारी आहे. चला तर मग सुरू करूया आजची स्वादिष्ट रेसिपी. सर्वात प्रथम मसाल्यांसाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 500 ग्राम लहान हिरवी वांगी घेतली आहे. भाजण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मध्यम आकाराचे बारीक कांदे, हे 500 ग्राम वांगे आहे. 2 मध्यम आकारात चिरून घेतलेले कांदे, लसूण पाकळ्या 10 ते 15, 4 ते 5 हिरव्या मिरच्या स्लाइस करून घेतलाय, सुके खोबरे, आल्याचे तुकडे, व्हाईट तीळ आणि खूप सारी कोथिंबीर. कारण आपल्याला हिरवी वांगी करायची, त्यासाठी खूप सारी कोथिंबीर घ्यायची. कढीपत्ताही घ्यायचा वाटायला. चला तर मग एका कढईत तेल गरम ठेवूया. मसाले भाजण्याची तयारी करूया. सर्वप्रथम आलं, लसूण, कांदा टाकून आपण मसाला परतून घेऊया. हलक्या आचेवर हे रंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. कढीपत्ताही टाकून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगाचा झाला की थोडं थंड होऊन बाजूला ठेवून द्यावा. साइड बाय साइड आपण मसाला भाजतोय त्यापर्यंत इकडे वांग्याला चिरून घेऊया. वांग्याचे असे 4 भाग करायचे आणि एकदा चेक करून घ्यायचे आतमध्ये खराब असले किंवा नाही. हे वांगे चिरून घेते. त्याच्यात मी थोडं मीठ टाकून भिजवून ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटं, जेणेकरून ते काळे नाही पडत. तर मसाला आपला ऑलमोस्ट सोनेरी रंग होईपर्यंत भाजला. हिरव्या मिरच्या, व्हाईट तीळ, किसलेलं खोबरं, तेजपत्ता टाकून मी परतून घेणार आहे. चांगल्या प्रकारे मी भाजून घेते. त्यात खूप सारी कोथिंबीर ॲड करणार आहे. आपलं वांगा हे हिरवं वांगं बनवायचं आहे, त्याच्यामुळे त्याला खूप सारी कोथिंबीर लागते आणि कढीपत्ता. अशा प्रकारे मसाला भाजून घेणार आहे. हा मसाला स्टफिंगसाठी वापरणार. त्याच्यामध्ये मी मसाला टाकणार 2 चमचे गरम मसाला, हळद, धना पावडर आणि घरचा कांदा लसूण मसाला. याच्यात मी अर्धा ही मसाला टाकणार याच्यामध्ये, कारण मी ते स्टफिंगसाठी वापरणार आहे. बाकीचा मी फोडणीसाठी वापरेल. आणि हे टाकूनही मी परतून घेणार आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे चवीनुसार. आता हा मसाला मी भाजला ऑलमोस्ट, तो ग्राइंड करून घेते. शेंगदाणे थोडे भाजून घेते, तेही वाटून घेण्याच्यात. हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता हे कापलेले वांगे होते, त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ अगोदरच भरून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवते आता. हळद आणि मीठ टाकून त्यांनी चव चांगली येते वांग्यात. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये हळद मीठ लावून मसाला भरून मी स्टफ केले सगळे वांगी. पूर्ण मसाला खालीपर्यंत भरतीये आणि हळद आणि मीठही अगोदरच लावून ठेवते. अशा प्रकारे आपले मसाले स्टफ करून झालेले आहे. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते. 2 ते 3 पळ्या तेल तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. यात फोडणीसाठी मोहरी अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, हिंग अर्धा चमचा आणि लसूण पाकळ्या पिचून घेतलेला लसूण आणि गरम मसाला. हा घरगुती मसाला आहे. हळद अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला घरगुती आणि धना पावडर. आणि याच्यात मी भिजवलेली चण्याची डाळ होती ती टाकते. ही डाळ टाकून वांग्याची भाजी केल्यास खूप छान आणि चविष्ट लागते.
आमच्या घरात वांग्याची भाजी डाळ टाकूनच खातात, कारण ती खूप छान लागते. याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यात थोडा मसालाही ॲड करायचा आणि परतून घेऊया. त्यात वांगी ठेवूया. वांगे ठेवून परतून घेऊया. मी अशी वांगी टाकली याच्यामध्ये. मी ते छान असे परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. परतून घेऊया. आणि याच्यावर 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवून कमी आचेवर शिजू द्या. एकीकडे मी गरम पाणी ठेवले आहे वांग्यात टाकण्यासाठी. हे मी परतून घेतले आहे बऱ्यापैकी चांगलं. हे 2 ते 3 मिनिटं परतून घेतले आहे आणि त्याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे थोडा वेळ. ही रेसिपी ह्या पद्धतीने बनवणं खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. आता हे मी परतून झालं आहे ऑलमोस्ट. याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. थोडी कोथिंबीर टाकली, आता पाणी ॲड करेल. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. हे मी 7 ते 8 माणसांसाठी बनवलेली ग्रेव्ही आहे. त्याचे झाकण ठेवून मी शिजवणार 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर, मंद आचेवर. ही ऑलमोस्ट आपली भाजी तयार झाली आहे. छान मसाला तेल सोडायला लागली की वांगी मऊ झाली की वांगी शिजली, छान शिजली असं खमंग वास येत आहे. हाच आपल्या पारंपरिक चवीचा खराखुरा सुगंध. हिरवी भरली वांगी गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व करा. ही रेसिपी नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला जरूर सांगा कशी वाटली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्याच लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.